नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राजेश तोडकर. आज 19 जून. मी आपल्यासमोर एक वेगळा आणि एक भावनिक विषय घेऊन आलेला आहे. आपण आज इतिहासाबद्दल बोलणार आहे. एक असं औषध की ज्याने लाखो करोडो लोकांचे प्राण वाचवले. एक असं औषध ज्यांनी एका मुलाला आपल्या आईच्या नजरेसमोर, आईच्या डोळ्यात देखत मरताना वाचवलं. अशा एका औषधाचा शोध आणि तो औषध म्हणजेच इन्सुलिन. त्याची कथा, त्याचा इतिहास मी आज तुम्हाला सांगणार आहे. आपण अगदी सहजपणे म्हणतो की मला इन्सुलिन नको, पण त्यामागची मेहनत, त्यामागचं एका डॉक्टरचं स्वप्न, त्यामागची एका डॉक्टरचा त्याग तुम्ही जेव्हा ऐकाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की इन्सुलिन हे इन्सुलिन नसून नवीन काळातलं ते एक अमृत आहे. 11 जानेवारी 1922 तो सुवर्ण दिवस उजाडला. लिओनार्ड थॉम्सन, एक 14 वर्षाचा मुलगा, दवाखान्यामध्ये मृत्यूशी झुंजत होता. त्याचं वजन कमी झालं होतं, हाडाचा सापळा दिसत होता. त्याची आई ढसाढसा रडत होती. डॉक्टरांनी हात वर केले होते, आम्ही काहीच करू शकत नाही. त्यावेळेस डॉक्टर फ्रेडरिक बँटिंग यांनी या मुलावर इन्सुलिनचा प्रयोग करण्याचं ठरवलं. आईवडिलांशी चर्चा केली. त्याने संमती दिल्यानंतर त्यांनी इन्सुलिनचा पहिला डोस त्या मुलाला दिला. सुरुवातीला परिणाम काहीच दिसला नाही. परत ते इन्सुलिन परत शुद्ध करण्यात आलं आणि चमत्कार घडला. त्या मुलाची शुगर हळूहळू कमी झाली. त्या मुलाने डोळे उघडलं. महिनाभरात त्या मुलाचं वजन वाढू लागलं आणि ते मुलगा वाचला. हा पहिला अंगावर काटा आणणारा जो किस्सा होता, त्या मुलाचं आयुष्य वाचवणारा नाही तर भविष्यातील हजारो लाखो लोकांचं आयुष्य वाचवणारा हा तो शोध होता. हे महान फ्रेडरिक बँटिंग आणि त्याचे सहकारी यांनी येणाऱ्या पुढच्या सगळ्या पिढ्यांचं आयुष्य अगदी आपल्या मेहनतीतून बदलवून टाकलं. त्यांची महानता फक्त त्यांच्या शोधात नाही आहे. ज्यावेळेस हे औषध पेटंट करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी फक्त $1 त्यांना करोडो कमवता आलं असतं. हे $1 पेटंट केलं आणि ते म्हणाले, द इन्सुलिन डझंट बिलॉंग टू मी, इन्सुलिन बिलॉंग्स टू वर्ल्ड. हे औषध माझं नाही, हे औषध जगाचं आहे. जगासाठी आता शोध लागलेला आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे. अशा महान व्यक्तींचं बलिदान, अशा महान व्यक्तीचं आयुष्य या इन्सुलिनच्या मागं गेलेलं आहे. आणि रुग्ण मला सहज विचारतात, सहज बोलतात, डॉक्टर हे औषध, हे इन्सुलिन चालू केलं तर चालेल का? मला याची सवयच लागणार नाही. तर हे लक्षात घ्या, हे इन्सुलिन एक औषध नाही, एका डॉक्टरचं स्वप्न आहे, एक इतिहास आहे. तर आपण अगदी सहजपणे म्हणून जातो आणि आपण जे आपल्या या युगामध्ये जे आपल्याला अमृत आहे त्या अमृतापासून आपण वंचित राहतो. तर माझं एवढंच म्हणणं आहे, रिस्पेक्ट द इन्सुलिन, रिस्पेक्ट द डॉक्टर्स. इन्सुलिनपासून वंचित राहू नका. इन्सुलिन हे मॉडर्न युगातील अमृत आहे.